व्लॉगची सुरुवात या कॉर्न चाटने होते कारण आज आम्ही सकाळी मस्त सगळेजण फिरायला निघणार आहोत आणि बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे मध्ये हे कॉर्न चाट खायला एकदम परफेक्ट असणार आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की चालले कुठे, तर आम्ही पावनखिंडीला जाणार आहे आणि त्यानंतर आम्ही विशालगडला सुद्धा जाणार आहे. सो ह्या व्लॉगचे 2 पार्ट असणार आहेत. तो हा पार्ट 1 आहे आणि दुसरा पार्ट बघण्यासाठी सबस्क्राईब करा, हे मी तुम्हाला आधीच सांगते. आमचा प्रवास चालू झाला नाहीच तोपर्यंत लगेच आम्ही ब्रेक केलं, थोडे मस्त गरम गरम भजी खाल्ली आणि परत आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. आणि ही तुम्ही बघताय ग्रीनरी, हा व्ह्यू, हा नजारा, हा किती सुंदर दिसतोय. म्हणजे पावसाळ्यात कुठे फिरायला जायची मजा म्हणजे हीच असते की सगळीकडे एकदम ग्रीनरी, एकदम सुंदर नजारा बघायला. आणि अशा नजाऱ्यामध्ये मी फोटो काढणार नाही असं होणारच नाही. तो स्पेशली आम्ही इथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. फोटो वगैरे छान काढून आम्ही परत पुढे निघालो आणि थंड वातावरण असल्यामुळे चहाची मस्त तलब झालेली आणि जिथे चहा प्यायला आम्ही थांबलेलो ना तिथला पण एकदम सुंदर नजारा होता. त्यानंतर फायनली आम्ही आमच्या पावनखिंडीच्या रस्त्याला निघालो आणि हा इथे आम्ही फायनली आता पावनखिंडीला पोहोचलो आहोत, ते पण एवढे सारे ब्रेक्स घेऊन. इथे खाली उतरल्यावर पहिले तुम्हाला हे स्मारक दिसेल जे बाजीप्रभू देशपांडे यांचं शौर्याचं प्रतीक मानलं जातं आणि त्यानंतर इथे होती ही पावनखिंड. ऍक्च्युली आम्हाला ना खाली जायला बिलकुल जमलं नाही कारण आता तुम्ही पुढे बघा इथे भरपूर पाणी, जे ब्रिज सारखं दिसतंय ना तिथून खाली जायचं होतं, तिकडून पावनखिंड स्टार्ट होणार होती. बट हे जे पाणी आहे तिथे एवढं साठलं होतं आणि तिथले जे रहिवासी होते ते बोलले की हे पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतं, या ब्रिजवरून पण जाऊ शकतं, वाढू शकतं, त्यामुळे तुम्ही खाली जायची रिस्क घेऊ नका. तुम्ही आता इथे व्हिडिओमध्ये बघताय की खूप पाणी वाहत होतं. पण एनिवेज आम्ही खूप इथे मजा केली. पाऊस असल्यामुळे आम्ही खूप भिजलोच, रिटर्न फिरलो. आणि पावनखिंडीला यायच्या आधीच ना तिथे एक असं बुरुज सारखं असतं, तिथे आम्ही पहिले गेलो नव्हतो. म्हणलं आधी पावनखिंडीत जाऊन या मग येऊया. बट इथे पण आम्ही आलो आणि इथून जो तुम्ही नजारा बघाल ना पूर्णच्या पूर्ण इथे धुके होते आणि हा आपला भगवा झेंडा होता. त्यानंतर आम्ही मस्त कॉर्न चाट खाल्ला आणि निघालो पुढच्या प्रवासाला.